डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये जर का बघितलं तर प्रायमरी चॉईस ऑफ ड्रग इज द मेटफॉर्मिन. त्याच्यानंतर बघितलं तर आपण सल्फायनाइलयुरिया. परंतु एकूणच या जर का मेडिसिनचं बघितलं तर हे काय करतात, रक्तातलं साखर जी आहे ती शरीरामध्ये भरायचं काम करतात, दुसरं काहीच करत नाही. आणि मग शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढत जातं, कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात, गोळ्या वाढत जातात. मग त्याच्यासाठी एक नवीन गोळी आली ती म्हणजे पायोग्लिटॅझोन. आता पायोग्लिटॅझोन जेव्हा नवीन आली तेव्हा ही मेटाबॉलिझम वाढत होती आणि त्याच्यानंतर साखर यूज होती त्याच्यासाठी, त्यामुळे हा ड्रग बाई फार काहीतरी काम करेल असं लक्षात म्हणजे वाटत होतं. परंतु नंतर लक्षात आलं की पायोग्लिटॅझोनमुळे काय होत असतं, कॅन्सर होत असतो. कारण कुठलीही अनवॉन्टेड ग्रोथ जी आहे ती कॅन्सरकडे घेऊन जात असते आणि त्याच्यामुळे पायोग्लिटॅझोनमुळे कॅन्सर होतो हे लक्षात आल्यानंतर अनेक कंट्रीजमध्ये त्याच्यामध्ये बॅन आलं. इव्हन भारतामध्ये सुद्धा 2013 साली त्याच्यावर बॅन आणलं गेलं. परंतु मेडिकल कंपन्यांच्या प्रेशरनी परत काय केलं गेलं, 1-2 महिन्यातच तो बॅन उठवला गेला आणि ही पायोग्लिटॅझोन नावाची गोळी आज सुद्धा आपल्याकडे मिळते. म्हणजे तुम्हाला शुगर कंट्रोल करण्यासाठी भविष्यामध्ये कॅन्सर सारखा आजार घ्यावा लागणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की सांगा.